नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाच्या नवनियुक्त आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिला दौरा केला। यावेळी त्यांनी आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। रुग्णालय, पालिका परिसरातील इतर प्रास्ताविक कामे आणि अनेक लोकाभिमुख आणि मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर चर्चा केली। यावेळी मंदा म्हात्रे यांनी आपल्या तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलो आहोत, अनेक कामे आजही प्रलंबित आहेत, ती पूर्ण करणे माझे काम आहे। याबाबत आज आयुक्तासोबत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, अनाधिकृत झोपडपट्टी, फेरीवाल्यांचे प्रश्न या इतर अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा केली असून आचारसंहिता संपल्याने पुढील काही दिवसात प्रलंबित कामे मार्गी लागणार असल्याचे त्यावेळेस त्यांनी सांगितले। पहिली गोष्ट, निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे निवडणूक झाल्या मी दुसऱ्याच दिवशी दरवेळी कामाला लागते, 5 वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन, केलेल्या कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं। कालपासून काम मी सुरू केलेलं आहे, कामाची सुरुवात झालेली आहे। ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायच्या असतील नवीन, ज्या लोकांच्याकडनं आलेल्या आहेत काही सूचना, त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली। निवडणुकीनंतर ही पहिली भेट होती, बरीच कामं विळंबलेली आहेत, त्या कामासाठी आज ही भेट होती। तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावठणाचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मुख्यमंत्री बसणार पहिल्याच आठवड्यामध्ये गावठण विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये, त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे। तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करू, जनतेसाठी ठेवू, जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मगच तो जाहीर करू। त्याला गावठणला प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती। इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती, त्याच्यासाठी आज चर्चा केली। प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील, कायमस्वरूपी करायची, हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे, वीज प्रकल्प असेल, सोलर प्रकल्प असेल, अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे। ज्या मुंबईतल्या नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सूचना होत्या, आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। विरुंगळा केंद्र असतील, गार्डन असतील, पाम बीचवर 50 मध्ये एकही गार्डन नाही, एकही प्लॉट नाही, ते दीपक पवारांनी मागणी केली, अदिती कोणीने मागणी केली, या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेची आता निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजे। फेरीवाल्यांचं जे वाढलेलं आहे, वाशी, सातपाडा, जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना व्यवस्थित झाली पाहिजे। अनधिकृत कुठे बांधकामं होत असतील तर ती थांबवली गेली पाहिजे, किंवा बांधली असतील ते निष्काळजी केली पाहिजे। ज्या कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका शुल्कचं काम केलं असेल त्याचं, कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल। प्रत्येकाने बांगलादेशीच्या झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत, तिथे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे। तिथे दारूचे, जुगाराचे, ड्रग्सचे, गुटख्याचे, अफीमचे, गांजाचे धंदे चालतात, अनैतिक काही ढाबे आहेत त्याच्यातून चालतात। या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे। हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे, गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे। लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी 10 एकर फुकट मागणार आहे, मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे। लवकरच शिवकोची 2-4 दिवसात MD आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे। अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात
केलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नवी मुंबईचे असतील, मग ते गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील, अनधिकृत बांधकाम असतील, या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे. गावगावठांमध्ये घरं तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे, सगळं आहे, तिथे तुम्ही तोडता. जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील, शाळेचे भूखंड असतील, त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका. पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर घर आज बांधू शकत नाही, त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीने मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्पग्रस्तांना आम्ही हा दिलासा देणार. असं आहे की मी स्वतः विजयी होऊन सुद्धा अजून एकही बॅनर लावला नाही. महापालिकेची परवानगी घेऊन बॅनर लावावे. आता हे महानगरपालिकेचे कुठलीही परवानगी न घेता आमचाच विजय, आम्हीच विजयी झालो. आपली हौस दुधाने नाही तर ताकाने भागून घेते. आता मी त्यांना काय बोलू? मी काही बोलत नाही. मी रॅलीही नाही काढली किंवा बॅनरही नाही लावले. मी दोन्ही वेळा निवडून आले, कधीच रॅली काढली नाही. कारण मी कोणाला पाडण्यासाठी उभी नव्हती, मी लोकांची कामं करण्यासाठी उभी होती. मी दोन्ही वेळा निवडून आल्यावर कधीच रॅली नाही. आपण विचारा बघा, आजही मी रॅली नाही काढली आणि मी बॅनरही नाही लावले. लोकांनी एकदा निवडून दिलं आहे, संधी दिली आहे, आजपासून मी कामालाही लागले. कारण बॅनर लावणं आणि आपले आपणच वाहवा करणं हे लोकांना आवडत नसतं आणि हे शहर विद्रूप करणं तर बिलकुलच लोकांना आवडत नसतं. इलेक्शनमध्ये सगळ्यांचे बॅनर होते, फक्त माझे बॅनर नव्हते. हे आपण नोंद केलंच असेल. ते पालिकेची परवानगी घेऊन प्रत्येकाने बॅनर लावावे, कुठलेही लावावे. विजयी झालं असेही लावावे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सध्या लाल व पांढऱ्या मक्याची आवक चांगलीच वाढली असून रोज साधारणतः 200 ते 250 वाहनातून मक्यांची आवक होत आहे. मक्यांची आवक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली. नोव्हेंबर अखेरच्या चांगल्या प्रकारे आवक वाढली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर व 2 महिन्यांच्या जवळपास 75,000 क्विंटल आवक झाली आहे. आज अखेर लाल मक्याला 2000 ते 2300 एवढा भाव असून तर पांढऱ्या मक्याला 28 ते 33 एवढा भाव आहे. 2050 वाहनामधून जवळपास 1200 क्विंटल आवक रोज होत असून फेब्रुवारी ते मार्च पर्यंत बाजार समितीत मक्यांची आवक अशीच सुरू राहणार. सीझन संपेपर्यंत जवळपास 250 लाख क्विंटलची आवक होण्याची शक्यता बाजार समितीच्या सभापती संध्या पाटील यांनी वर्तवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार सभापती बोलते संध्या वकील पाटील. ऑक्टोबर 2024 पासून मका आवक सुरू झालेली असून आज अखेर 75,000 क्विंटल आवक झाली आहे. लाल मका 2000 ते 2400 पर्यंत, सफेद मका 2800 ते 3400 विक्री होत आहे. दररोज 250 ते 300 वाहनातून मका विक्री येत आहे. 2 ते 2.5 लाख क्विंटल मका विक्री आवक येण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील कोळसेवाडी, खडकपाडा, शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व भागात चेन स्नेचिंग व दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलिसाच्या गुन्हे शाखा 3 कडवा यांनी महत्त्वाची कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव इम्रान इस्माईल अली उर्फ काले 32 राहणार बदलापूर याने आरोपी महिलांचे सोन्याचे दागिने लुटण्याचे 40हून अधिक गुन्हे केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून 4.8 लाख रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस स्टेशन कोळसेवाडी गुन्हा नंबर 930/24 जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट 3 चे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उगल मुगले, PSI पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त ACP बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत 4 आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास केलेला आहे. एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे. या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या 4 आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत. त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल,
आणि मोटरसायकल थेफ्ट, वाहन चोरीचे गुन्हे असतील, असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने 70 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्याच्यामध्ये 40 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये एकूण 510 ग्रॅम 51 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे 24 गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 24 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक 4 चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि 6 मोटरसायकल, असे एकूण 50,18,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर राज्यामध्ये, इतर शहरामध्ये, इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिकचा तपास करत आहोत. सदरचे आरोपी हे जे महिला दागिने घालून रस्त्याने जात असतात किंवा जे पीडित आहेत, जे मोबाईलवर बोलत असतात, त्यांचा मोबाईल स्नॅच करणे, दागिने स्नॅच करणे किंवा जबरी चोरून नेणे, अशा पद्धतीने त्यांची मोडस ऑपरेशन आहे. आरोपींचं एकाचं वय आहे 29 वर्ष, 27 वर्ष, 19 वर्ष. आरोपीचं बॅकग्राऊंड हे यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. त्याच अनुषंगाने आपण इतर राज्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत का, इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का, त्याची देखील आपण माहिती घेत आहोत. हे जे वारंवार गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर आपण मोका, MPDA सारखे प्रभावी आणि परिणामकारक अशी कारवाई आपण करत आहे. आपल्या तशा कारवाई चालू आहेत आणि या गुन्ह्यांना कशा प्रकारे अजून प्रतिबंध करता येईल त्या अनुषंगाने देखील आम्ही उपाययोजना करत आहोत. आमच्या सर्व टीमला माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या वतीनं त्यांनी देखील त्यांना रिवॉर्ड किंवा बक्षीस जाहीर केलेलं आहे. नागरिकांना आव्हान आहे की आपल्याला कोणी अशा प्रकारचे काही संशय असतील किंवा गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात दुपारी झालेल्या शिवशाही बस अपघातात एकूण आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 3 लोक गंभीर जखमी असून 26 लोक किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली असून अन्य 3 मृतकांची ओळख अद्यापही पटलेली नाही, अशी प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आली आहे. सांगलीच्या बाजारात फळांचा राजा आंबा दाखल झालेला आहे. हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा पोहोचलेला आहे. पहिल्याच आंब्याच्या सौंदर्यात कुणकेश्वर इथल्या शेतकऱ्याचा हापूस आंब्याला तब्बल 2,500 रुपये इतका डझनचा पेटीला दर मिळाला आहे. सध्या 2 पेट्यांची आवक झाली असून बाजार समितीच्या मुसा बागवान फ्रूट कंपनीच्या दुकानात पहिल्या दिवशी पार पडलेल्या आंबा सौंदर्यात चांगला दर मिळाला आहे. नमस्कार, मी शिवान्ना फ्रूट मार्केटमधून मी हरुणभाई बागवान बोलतोय. मुसा अबलाल बागवान MEB दुकानात सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या देवगडच्या आवकचा मान MEB या दुकानात मिळालेला आहे आणि यंदा लवकर म्हणजे 2-2.5 महिने लवकर आंबा मार्केटमध्ये सांगलीमध्ये दाखल झालेला आहे. याचं कारण असं की गेल्या वर्षी ज्या झाडांना फळ लागलेलं नसतो ते यंदा लवकर येतं आहे, त्यामुळं लवकर आवक झालेली आहे आणि देवाच्या कृपेनं यंदा वातावरण पोषक आहे. असाच वातावरण जर देवाच्या कृपेनं राहिला तर यंदा आंब्याची आवक भरपूर होईल व लोकांना आंबे भरपूर खायला मिळतील, रेटमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे. व यंदा हा जो माल आलेला आहे नामदेव चंद्रकांत धुरी कुणकेश्वर यांच्या बागेतला हा माल आलेला आहे. अजून दुपारनंतर या मालाचे सौदे चालू होतील. चांगला रेट यायची अपेक्षा आहे. मी कुठल्याही क्रिमिनल लॉबीच्या दबावाखाली काम करत नाही. काही लोक राजकीय द्वेषापोटी आरोप करत असतील पण त्यात काही तथ्य नाही असे म्हणत माजी आमदार मदन निरावार यांनी त्यांच्यावर होणारे आरोप पत्रकार परिषदेत फेटाळले आहे. जनतेचा सेवक म्हणून काम केला आणि पुढेही करणार. सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जनतेचा सेवक म्हणून केलं. माझी कुणाशी मतभेद आणि मनभेद नाही. यापुढेही मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून पुढेही जनतेची सेवा करत राहील असं माजी आमदार मदन निरावार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपली भूमिका स्पष्ट करत असताना माजी आमदार मदन निरावार बोलत होते. मी जरी पराभूत झालो असलो तरी महाराष्ट्रात ज्या संख्येने काँग्रेस आलं, ज्या संख्येने राष्ट्रवादी आलं, ज्या संख्येने राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट, या संख्येने उभाठ आलं, विरोधी पक्षालाही होऊ शकत नाही विरोधी पक्षनेता, ही त्यांची म्हणजे परिस्थिती आहे असं नाही म्हणत, ती जनतेने दिलेला कौल आहे. त्याच्यामुळे विकासासाठी माझ्याशी चर्चा करण्यास मी सदैव तयार आहे. पण मी विकासासाठी पैसे आणण्यामध्ये
यवतमाळकर जनतेने आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर जो विश्वास दाखवला, आणि मी फक्त यवतमाळ शहराचा विचार किंवा मतदारसंघाचा विचार करत नाही, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीमधून विकासाच्या योजना, सरकारच्या योजना, त्याची अंमलबजावणी, सत्तेच्या संघटनेच्या माध्यमातून त्या उपेक्षित माणसाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा सदैवचा प्रयत्न राहतो. त्याचाच जरी आमदार म्हणून मी होतो, आज माझी आमदार म्हणून राहील, तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळात तसाच कार्यरत राहणार आहे. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अडणार नाही हा विश्वासही मी देतो. आणि मी नवीन निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देतो. कामाच्या आमच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो. ते महायुतीचे असेल किंवा जे माझ्या मतदारसंघात आले असेल त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि कुठे अडचण त्यांना आली तर मी सदैव विकासासाठी सदैव अवेलेबल आहे, तत्पर आहे. मी असं म्हणत नाही की माझा अभ्यास खूप आहे, पण शेवटी हे क्षेत्र असं आहे याच्यात अनुभवावरून किती टर्म झाले याच्यापेक्षा किती टर्ममध्ये काम किती केलं, त्याच्यामुळे कोणत्या हेडमधून काय आणायचं, कोणाकडून आणायचं, कसं आणायचं हे सगळं मला जास्त अवगत आहे. त्याच्यामुळे त्याही हिशोबाने मी सदैव मदत करण्यास तयार राहील. कोणताही राजकीय क्लेश निवडणुकीमध्ये जरी कोणी मतभेद निर्माण केले असेल, काही आपल्या गोष्टी मांडल्या असेल, तरी मनभेद हा राजकारणात होत नाही किंवा तो माझ्या मनातही नाही आहे. ज्यांना सोयीचं जे वाटलं ते केलं, त्याला त्यांच्या परीने त्यांना यश प्राप्त झालं, त्यांना शुभेच्छा. पण मी माझ्या दृष्टीने जे झालं ते संपलं. आणि भविष्यात मी जसा आमदार म्हणून होतो, जसा मंत्री म्हणून होतो, तसाच वदनेरावा आजही आहे आणि भविष्यातही राहील. सत्ता हे समाजसेवेचं साधन आहे, उपभोगाचं नाही. हा माझा मंत्र होता, माझ्या पक्षाचा विचार आहे, तोच माझा आजही आहे आणि तोच माझा भविष्यातही राहील. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आज एवढंच. अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र T24.